नाशिकचं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय। पण आता या प्रकरणात एक असा ट्विस्ट आलाय ज्यानं पोलिसांच्या तपासाची दिशा आणि राजकीय वर्तुळातील चर्चा दोन्ही बदलून टाकल्यात। खरातचा उजवा हात मानले जाणारे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झालाय। हा केवळ अपघात आहे की पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेलं एखादं मोठं षडयंत्र, खरातनं व्यक्त केलेली मृत्यूची भीती आणि त्याच्या खास माणसाचा झालेला हा शेवट, यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे? पाहूया हा विशेष रिपोर्ट। रिकामा रस्ता, भरधाव वेग आणि समोर उभा असलेला काळ। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना समृद्धी महामार्गावर धोत्रे गावाजवळ जितेंद्र शेळके यांच्या कारनं उभ्या कंटेनरला पाठीमागून भीषण धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। यात पत्नीचाही जीव गेला। धक्कादायक म्हणजे अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला। खरातला अटक झाली असतानाच त्याच्या ट्रस्टचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणारा माणूस अशा प्रकारे शांत होणं, ही बाब संशयाची सुरी फिरवण्यासाठी पुरेशी आहे। जितेंद्र शेळके नुसते उपाध्यक्ष नव्हते, तर ते अशोक खरातचे सावलीसारखे सोबती होते। शिवनिका ट्रस्टचे सर्व व्यवहार, जमिनीचे सौदे आणि खरातच्या लॉन्चची भागीदारी शेळके सांभाळत होते। खरात जेव्हा संकटात आला तेव्हा शेळके त्याच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले। खरातवर महिलांचं शोषण, अघोरी कृत्य, अश्लील व्हिडिओ बनवण्याचे गंभीर आरोप आहेत। या सर्व प्रकरणाचे धागेदोरे आणि अनेक गुप्त माहिती शेळके यांच्याकडे होती का, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय। खरात अटकेत गेल्यापासून शेळके तणावात होते। मग अचानक झालेला हा प्रवास आणि अपघात हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो? खरातनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं, माझं मरण इथंच आहे, आणि आता त्याच्या निकटवर्तीय सहकार्याचा झालेला हा शेवट पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं करतोय। या अपघातानं महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडवून दिली आहे। या प्रकरणी अनेक राजकीय, सामाजिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनं केवळ खळबळ उडाली नाहीये, तर आता यात थेट राजकीय एंट्री झाली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक शंका उपस्थित केली आहे। पवारांनी थेट प्रश्न विचारलाय की हा अपघात आहे की घातपात? आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की शेळकेंचं निधन अतिशय धक्कादायक आहे, पण हा केवळ योगायोग नाही। भोंदू अशोक खरातचे अनेक काळे कारनामे समोर यायचे बाकी आहेत। हे कारनामे बाहेर येऊ नयेत आणि यातले बडे मासे अडचणीत येऊ नयेत, यासाठीच तर शेळकेंचा अपघात घडवून नाही आणला, अशी शंका पवारांनी व्यक्त केली आहे। एवढ्यावरच न थांबता त्यांनी आता मुख्य आरोपी अशोक खरातच्या जीवालाही धोका असल्याचं म्हटलंय आणि त्याच्या सुरक्षेची मागणी सुद्धा केली आहे। आता प्रश्न उरतो तो हा की पोलिसांच्या तपासात ही शंका खरी ठरणार का, की शेळके यांचा मृत्यू खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता? शेळकेंच्या मृत्यूनं खरात प्रकरणाचं गूढ अधिकच गडद झालंय। आता या वादात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली असून त्यांनी अत्यंत खळबळजनक दावा केलाय। सुषमा अंधारेंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की या मृत्यूमध्ये घातपाताचा वास येतोय। अंधारेंनी म्हटलंय, खरात किंवा त्याच्या निकटवर्तीयांच्या जीवाला धोका असल्याचा अंदाज अनेक लोकांनी आधीच वर्तवला होता। आता शेळकेंचा ज्या प्रकारे मृत्यू झालाय त्यावरून ही भीती खरी ठरताना दिसतेय। खरातच्या पापाचा घडा आता भरत आला होता। अनेक गुपितं बाहेर येणार होती, पण त्याआधीच त्याच्या सर्वात विश्वासू माणसाचा अंत होणं हे अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे। सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शेळकेंच्या मृत्यूमुळे खरातची अनेक काळी कुपितं कायमची गाडली जाणार का? खरात आणि शिवनिका ट्रस्टच्या लोकांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे पाहता आता खुद्द खरातच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। खरातच्या अटकेनंतर अवघ्या काही दिवसात त्याच्या उजव्या हाताचा असा भीषण शेवट होणं हा केवळ योगायोग असूच शकत नाही, असा ठाम संशय अंधारेंनी व्यक्त केलाय। भोंदू खरात प्रकरणातील गुंता केवळ लैंगिक शोषणापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो आता क्राईम थ्रिलर सारखं वळण घेतलंय। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत थेट साक्षीदार संपवण्याच्या कटाकडे अंगुली निर्देश केलाय। तृप्ती देसाईंनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की शेळकेंचा मृत्यू हा अपघाती नसून तो घातपात असू शकतो। शेळके हे खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते, खरातचे अत्यंत निकटवर्तीय होते आणि साहजिकच खरातच्या प्रत्येक काळ्या कारनाम्याचे सर्वात मोठे साक्षीदार। खरात पोलीस कोठडीत असताना शेळकेंचा असा भीषण शेवट होणं हे संशयास्पद असल्याचं देसाईंनी म्हटलंय। जर एकापाठोपाठ एक साक्षीदार किंवा निकटवर्तीय असे संपत गेले तर पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, असा संतप्त सवाल तृप्ती देसाईंनी केलाय। या आरोपांमुळे आता पोलीस तपासावर प्रचंड दबाव निर्माण झाला असून हा अपघात होता की एखादी प्रोफेशनल हिट हे शोधणं आता पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे। हा अपघात होता की घातपात या चर्चेला ऊत आलाय।
शेळकेंकडे असे कोणते पुरावे होते जे कोणाला तरी नष्ट करायचे होते? खरातच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाची मुळं मंत्रालयापर्यंत की आणखी कुठं खोलवर रुजली आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या प्रकरणाची मुळं कुठपर्यंत पोहोचली आहेत आणि पोलीस या अदृश्य शक्तीचा शोध लावणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.